हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल शर्वरी सुबक पुणे लाईफमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। सुरुवातीलाच ही गोष्ट मी क्लिअर करते की आपण चॅनलचं नाव गेल्या आठवड्यामध्ये चेंज केलेलं आहे, कारण की मी चांगल्या एका नावाच्या शोधात होते जे मला सापडत नव्हतं, म्हणून मी टेम्पररी नाव करत होते जे चुकीचं आहे, ज्याच्यामुळे बऱ्यापैकी थोडासा परिणाम झालेला दिसतोय मला चॅनलवरती, अल्गोरिदमवरती। पण याला काही इलाज नव्हता, कारण की मला एक चांगलं नाव हवं होतं, ते मी शोधत होते। पण तोपर्यंत व्लॉगिंग करणं मला थांबवायचं नव्हतं, म्हणून मी तो सगळा खटाटोप केला होता। पण आता एकतर चूक पण लक्षात आलेली आहे आणि छान नाव पण मिळालंय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छान नाव मिळालंय जे मला भयंकर आवडलंय, अपील झालंय। आणि ते मी जे काही जॉनर दाखवतेय, जी कॅटेगरी दाखवतेय, जे निश दाखवते, त्या सगळ्याला एकदम ॲप्ट आहे, सूट आहे। त्यामुळे आता ते कधी चेंज नाही होणार, ह्यासाठी मी एकतर तुम्हाला खात्री देते। आणि दुसरी गोष्ट की काल मी तुमच्यासोबत जो ब्लॉग शेअर केलेला होता की माझं कन्फ्युजन झालेलं आहे आणि काय करू काही कळत नाही, आणि 100% तुमच्यासोबत मी शेअर पण नाही करू शकत आहे। त्याच्यावरती नेहमीच माझ्या सगळ्या ब्लॉग्सवरती खूप छान पद्धतीने जी माझे सबस्क्रायबर श्वेता मला कमेंट करत असते, मला सांगत असते तिचं जे काही म्हणणं आहे ते। तर तिने मला खूप छान, आत्ताच मी वाचला तिचा कमेंट, तिची आत्ताच वाचली कारण मी बाहेर गेले होते। पण मी नक्की ते करून बघीन काय होतं, त्याच्यामुळे काय फरक पडतो आणि आपल्या विचारसरणीमध्ये पण काय चेंजेस होतात, जे तिने खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे। तर ते मी नक्कीच करून बघीन। पण त्याआधी मला हेही सांगायचं आहे की कन्फ्युजन दूर झालेलं आहे, ज्या गोष्टीचं कन्फ्युजन होत होतं तर ते एकदम क्लिअर झालेलं आहे। आता समोर जी गोष्ट दिसायला पाहिजे होती ती दिसतेय आणि आता पुढच्या कामांना सुरुवात करायची। पण तिने जो मला सल्ला दिलेला आहे तो मला पुढच्याही अनेक गोष्टींसाठी उपयोगी पडणार आहे। आणि तुम्ही पण जाऊन नक्की बघा, माझा तो व्लॉगही बघा, मग त्याच्यावरचं तिचं कमेंट पण वाचा, जेणेकरून तुम्हालाही अशी कधी सिच्युएशन फेस करावी लागली जी मी त्याच्यात एक्सप्लेन केली तर त्या तिने केलेल्या कमेंटमधल्या सगळ्या गोष्टींचा वापर करून खूप आपण गोष्टी सॉर्ट आउट करू शकतो। तर त्यामुळे ह्या दोन गोष्टी मला सुरुवातीलाच ब्लॉगच्या क्लिअर करायच्या होत्या, सांगायच्या होत्या। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शर्वरी सुबक पुणे लाईफ हे आपल्या चॅनलचं नाव आहे, ते प्लीज लक्षात ठेवा। आधीच्या सबस्क्रायबर्सना काही कन्फ्युजन होत असेल तर त्यांना मी सांगते की हे नाव आहे, प्लीज लक्षात ठेवा, विसरू नका। सो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, ही पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट की माझं कन्फ्युजन दूर झालेलं आहे, तुमच्याशी बोलले, त्याच्यामुळे कमेंट जरी तुम्ही केला नसला तरी मला एक खात्री वाटते तुमच्याबद्दल की तुम्ही कुठेतरी माझ्यासाठी प्रार्थना नक्की केली असेल, तर तुम्हाला माझ्याबद्दल नक्कीच वाटलं असेल की बाबा काय झालंय काय नाही। एखाद्या माझ्या मैत्रिणीचा प्रॉपर सकाळी आज मला डिटेल फोन आला, आज बुधवारी, काल मी हा ब्लॉग शूट केला आणि आज सकाळी शेअर केला। जसा अपलोड झाला 10 वाजता, 10:30 वाजता डॉट तिचा मला फोन आला होता की मी ब्लॉग बघितलाय, काय झालं काही नाही। आणि अपर्णाने मला भरपूर वेळ दिला आणि ती माझ्याशी 2 तास तर नक्कीच झाले असतील, 12:30 ऑलमोस्ट झाले असतील, 2 तास ती मला वेळ देऊन सगळं छान माझ्याशी बोलली। माझ्या खूप गोष्टी अशा साचल्या होत्या, त्या सगळ्या तिच्याबरोबर मी क्लिअर केल्या। त्यामुळे तिला ना सकाळी थँक्यू म्हणायचं राहिलं। सो मी ती ब्लॉग बघतेच, त्यामुळे या माध्यमातून मी तिला खूप मनापासून धन्यवाद म्हणते। थँक्यू सो मच अपर्णा। आणि अशा लागतात व्यक्ती तुम्हाला आयुष्यामध्ये की त्यांच्याशी तुम्ही गोष्टी डिस्कस करू शकता 1 to 1 आणि तुम्हाला प्रश्न सोडवता येतात। तर चला आता व्लॉगला छान मनाने मी सुरुवात करते। तुम्हाला लगेच माझ्या चेहऱ्यात पण फरक जाणवत असेल, म्हणजे तुम्ही कालचा व्लॉग खरंच माझा जाऊन बघा। ह्याच वेळेला साधारणपणे मी काहीतरी शूट केला असेल संध्याकाळच्या पुढे, आता बघा डॉट 7 वाजलेले आहेत, तो पण मी काल असं 7-9 वाजता वगैरे असं काहीतरी 9 वाजता आय थिंक मी तो शूट केला होता। आणि तेव्हाची मी आणि आत्ताची मी तुम्हाला, आत्ता मी बाहेरनं जाऊन आली आहे, खूप दुपारपासून बाहेर होती आहे, मी दमली आहे, थकली आहे असं तुम्हाला वाटतंय का? मी काही फ्रेश झाले नाही आहे, आली आहे तशी बसली आहे आणि ब्लॉगिंग सुरू केलं आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही। तर म्हणजे ह्याच्यातून मी हे पण शिकले की खूप गोष्टी, विचारांचा आपल्या मनावरती जो काही परिणाम होत असतो तो आपल्या चेहऱ्यावरती इतका इमिजिएट दिसतो। आणि जी माणसं प्रामाणिक असतात ना, खरी असतात, त्यांना तर ते तुम्ही किती ॲक्टिंग स्किल, आता मी तर त्या क्षेत्रातली आहे, ॲक्टिंग वगैरे करते, केलेलं आहे, त्याच्यामुळे तरीसुद्धा ते लपवता येत नाही, ते तुमच्या चेहऱ्यावरती लगेच रिफ्लेक्ट होतं, समजतं, कळतं की काहीतरी घडलंय बाबा।
पण जसं आणि ते छान गोष्टींमध्ये कन्वर्ट होत जातं. खूप छान गोष्टी आता पुढे पुढे येणार आहेत तुमच्यासोबत. मी खूप मस्त मस्त गोष्टी शेअर करणार आहे ज्या चाललेल्या आहेत आयुष्यामध्ये, आता पुढे पुढे येत आहेत, सुरूच आहेत. सगळं हळूहळू तुम्हाला सांगणार आहे. तर तो लगेच परिणाम तुमच्या चेहऱ्यावरती छान पद्धतीने रिफ्लेक्ट होतो. बघा, हे असं असतं आपल्या विचारांचं सगळं जे आपल्या शरीरावरती रिफ्लेक्ट होत असतं. चला आता फ्रेश होते मस्तपैकी, जरा घरात धूप दिवा संध्याकाळचं हे सगळं करते. छोटीशी भूक लागलेली आहे, खाऊन वगैरे घेतो आणि आपला ब्लॉग तर काय सुरूच राहील. सूक्ष्म रूप धरि सिय दिखियावा, विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे, लाय संजीवनी लखन जियाए, श्री रघुवीर हर्षि उर लाए. अशा पद्धतीने फ्रेश झाले, देवाचे सगळं आम्ही दोघींनी छान म्हणलं त्याच्यामुळे. आणि आज जे काही सगळं सॉर्ट आउट झालेल्या आहेत गोष्टी सगळ्यामुळे मला आज खूप रिलॅक्स वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. हे इतकं म्हणजे मी असं शब्दात नाही तुम्हाला सांगू शकत आहे किंवा तुम्हाला माझ्या आवाजातनं समजत असेल की मला किती रिलॅक्सिंग आणि फ्रेश वाटलेलं आहे. खूप खूप रिलॅक्सिंग वाटलं आहे. वरण भात लावून घेते कारण की ह्या सगळ्यामध्ये ना आज एवढा वेळ पुढे गेला होता की माझ्या आईकडे येते स्वयंपाकाला मावशी, त्यामुळे मी तिच्याकडून पोळी भाजी करून घेतली होती. वरण भात आता वेळेवर लावायचा आहे, जेवणाची वेळ झालेली आहे. कारण मध्ये आता वेणूबरोबर थोडासा अभ्यासही केला आणि एकीकडे तिला आत्ताही मी सांगते. आणि हे खूपच माझ्यासाठी ही मेथड खूप सिम्पल आहे आणि मला बरी पडते की मी तिला आधी गोष्टी सगळ्या शिकवते, कॉन्सेप्ट्स क्लिअर करते आणि तिला टास्क देऊन देते, हे एवढं कंप्लीट कर, हे वाच, हे लिही किंवा हे सोडव वगैरे. आणि तोपर्यंत मी माझी काही ना काहीतरी कामं करून घेते. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी होतात की आपण बसून जे त्यांना शिकवायचं असतं तेही होतं आणि मग त्यांना त्यांचं इंडिव्हिज्युअल त्यांनी शिकलं पाहिजे आपला आपला अभ्यास करायला, त्याही गोष्टी होतात. त्याचबरोबर मला आता आठवलेलं आहे, म्हणजे माझ्या लक्षात आहे, मी विसरलेले नाही आहे की मला 2-3 कमेंट आहेत की सगळं किचन रिलेटेड आत्ता तू कसं सेटअप केलेलं आहेस, म्हणजे किचन टूर एक दे. लक्षात आहे, आता एक एक गोष्टी छान पद्धतीने मार्गी लागत आहेत, पुढे जात आहेत. त्यामुळे मी नक्की देणार आहे लवकरात लवकर, ह्या मंथ एंडपर्यंत श्युअरली मी तुम्हाला किचन टूर देणार आहे. आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला आता हेही म्हणते की मार्गी लागायला सुरुवात झाली गोष्टी, त्यामुळे आता लवकरात लवकर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की 15-20 तारखेच्या पुढे मी तुम्हाला रुटीन ब्लॉग्स पण शेअर करेन, कारण त्यासाठी पण मला 2-3 कमेंट्स होत्या. तर रुटीन ब्लॉग्स पण डेफिनेटली 20 तारखेच्या पुढे यायला सुरुवात होईल. हे सगळं करता करताना मगाशी ब्लिंकिटवरनं थोडंसं सामान मागवलं होतं. 2-3च वस्तू होत्या, त्याही माझ्या ओपन करायच्या राहिल्या होत्या. म्हणलं चला आता त्या करून घेऊ, कारण तोपर्यंत कुकर पडतोय. वेणूला असं अभ्यासाला बसवून दिलेला आहे बघा मी. आणि आमच्याकडे एवढे टेबल्स आहेत तरी पण ना आम्ही खूप ट्राय करतो की जेवढं शक्य आहे ना तेवढं आम्ही तिलाही मांडी घालून खालीच बसवतो आणि आम्ही पण बसतो. फार कमी वेळेला आम्ही टेबलचा वापर करतो. त्यामुळे काय होतं, दोन्ही गोष्टी होतात ना, एका जागी स्थिर बसण्याची सवय लागते आणि आपल्या ट्रॅडिशनल वेनी बसल्यामुळे थोडंसं व्यायाम पण आपल्या शरीराला होत असतो. पण मांडी घालून बसतो तेही एक प्रकारचं आसन म्हणतात ना. तर आता इथे ना वेणूनी यावेळेला ना वेगळं सनस्क्रीन घेतलेलं आहे बरं का, मदर्स पर्सचं घेतलं. याआधी मी तिला 2-3 वेगवेगळे ब्रँड्स तिला पाहिजे असतात ते घेऊन देते, पण हे पण यावेळेला तसं महाग आहे. म्हणजे तसे महागच असतात लहान मुलांचे प्रॉडक्ट्स, पण हे पण आहे म्हणजे 500 वगैरेच्या रुपयाच्या रेंजपर्यंत आहे. तिला मी तेच समजावत होते की नीट वापर बाई, महाग आहे, कुठेतरी सांडलंच मग ते खराबच झालं आणि मग ते एक्स्ट्राच बाहेर आलं, हे प्लीज करू नको, हे मी तिला समजावत होते, सांगत होते. आणि त्याबरोबर ना हे एक फ्री गिफ्ट आलं होतं, छोटंसं झालं होतं काहीतरी. हे लहान मुलांचंच असतं ना, वेट वाईप्स असतात त्यांना पुसून घेण्यासाठी वगैरे, तर ते छोटूसं आलं होतं. तर एवढा आनंद होतो ना आपल्याला, एक फ्री गिफ्ट मिळालं कधीतरी कुठेतरी छोटूसं, तर किती आनंद होतो. तर तेच आम्हाला दोघींना भारी वाटत होतं की मस्त आनंद होतो. आणि मग त्याला काही सेंटेड आहे का मी बघत होते, तर नाही आहे, काही वास नाही आहे. त्यामुळे मी देईन ते वेणूला वापरायला. म्हणजे आपण कधीतरी दिवसभरासाठी बाहेर जातो ना, तर तेव्हा बरं आहे, मग ते सोबत ठेवलं की तिला काही पुसायचं वगैरे असेल चेहरा वगैरे, तर तिला मी ते देऊ शकते.
बेडवरच्या पण गोष्टी मला आवरून घ्यायच्या होत्या, कारण आता जेवणं झाली की थोड्या वेळात झोपायचं पण आहे. तर पांघरुणं तर उद्या सकाळीच सगळी ती आवरली जातील, म्हणजे घडी करून ठेवली होती, पण ती खाली बेडमध्ये ठेवायची राहून गेली होती. सकाळी मला बाकीच्या गोष्टींची गडबड होती, डोक्यात विचार होते, हे सगळं मी तुम्हाला सांगितलंच. पण कपडे मला जागेवर ठेवायचे आहेत. हे इथे दिसत आहेत हे काहीच नाही आहेत, कॅमेऱ्याच्या पाठीमागे भरपूर आहेत ते जागेवर ठेवायचे आहेत. आणि आईकडून पाठीमागे आता पिशवीतनं काढते मी. 2-3 माझे कपडे तिथेच होते, जेव्हा मी आत्ता शिफ्टिंगच्या वेळेला राहिले होते ना, ते घेऊन आले. म्हणलं ते वापरून होतील, नाही तर मग असेच तिथे राहतील, मी विसरून जाईन. आणि कसं होतं, एवढ्या जवळ राहत असल्यामुळे ना असं काही शक्यतो माझं खूप राहायला जाणं वगैरे असं होतच नाही आईकडे, त्यामुळे ते घेऊन आले. पर्स हे ते सगळं पण जागेवर उचलून ठेवायचं होतं. कुलूप पण तसंच्या तसं पडलं होतं आल्यापासून, तेही सगळं उचलून ठेवायचं होतं. म्हणलं चला आता तेही जागेवर सगळं करून घेऊ, म्हणजे बेड रिकामा होईल की जेवणं झाली, आवरलं मागचं सगळं की झोपायला जागा होईल. असे असतात. त्यामुळे माझे सिम्पल साधे व्लॉग्स जे खरंच मी जगती आहे, जे मी एक्सपिरियन्स करते, ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. मला ते उगाचच काहीतरी व्हायरल व्हायचं आहे म्हणून काहीतरी क्लिकबिट करायचं, काहीतरी विचित्र बोलायचं, दाखवायचं, नाहीतर मग नाही का काहीतरी हाईप करण्यासाठी ड्रामा क्रिएट करायचा, काहीतरी फेक बोलत राहायचं, हे मला जमत नाही. आणि मला असं वाटतं की मला जमणार देखील नाही. त्यामुळे असे असतात व्लॉग्स. तुम्हाला हे सिम्पल खरं रिअल बघायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि केलं असेल सबस्क्राईब तर कमेंट करून आणि लाईक करून जायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.